पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकाने चौघांना जिवंत जाळलं। चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या अनेक भागात सलग 5व्या दिवशीही संचारबंदी कायम। काही भागामधील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल। नागपुरातील हिंसाचाराच्या आधीचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। संशयित रेकी करताना आणि मोबाईलवरून माहिती देतानाचं फुटेज समोर। नागपूर हिंसाचार प्रकरणी मायनॉरिटी डेमोक्रॅटिकचा पदाधिकारी असीम अली सय्यद पोलिसांच्या रडारवर। असीम अली सय्यदचा औरंगजेबचा समर्थक असल्याचं उघड। कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत कोरटकरची जामिनासाठी आता हायकोर्टात धाव। अर्जावर तातडीची सुनावणी होणार। राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार। वाढीव मदतीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्पष्ट। आता ड्रोन करणार खाणींची पाहणी। चुकीचं काम करणाऱ्यांवर बडगा। तहसीलदारांना दोषी धरणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधिमंडळात घोषणा। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा। मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता। तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार। आणि राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ। 30 जून पर्यंत HSRP बसवता येणार। वाहन चालकांना दिलासा।